प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिका आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आपण सर्वजणच या प्रतीक्षेत आहोत की आता कधी मंजिरीचं खरं सत्य, खरं रूप हे मीरा आणि अंबिकाला समजणार. आणि विशेष म्हणजे मंजिरीचं जे ध्येय आहे, मंजिरी हे जे षडयंत्र आखत आहे, तिचा हेतू काय आहे हे जेव्हा मीराला समजेल तेव्हा मात्र मीराला पुढे काय करायचं आहे हे मात्र निश्चितच समजणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की अंबिका, मीरा मंजिरी समोर हतबल झालेल्या आहेत. त्यांना मार्ग सुचत नव्हता आणि तेव्हाच अथर्वच्या युक्तीमुळे मात्र आता मीराला समजलेलं आहे की निरती देवी ही मंजिरीची देवी आहे. म्हणजे मंजिरीच्या युगात जी तिला मदत करते ती मात्र निरती देवी आहे असं मात्र मीराला समजलेलं असतं. परंतु त्यानंतर मात्र आजीकडून अशी काही गोष्ट मीराला समजते की नाही, मंजिरीने निरती देवीला प्रसन्न केलेला आहे आणि त्यामुळे तिचा आशीर्वाद हा मंजिरीला मिळालेला आहे. परंतु हे सगळं तिने कशासाठी केलं हे तुला जाणून घेण्यासाठी तुला सुद्धा निरती देवीला प्रसन्न करावं लागेल. आता मात्र मीरा पुढे जे आव्हान आहे ते म्हणजे पौर्णिमेचं. आणि आता अथर्वला सुद्धा समजलं आहे की हो, मीरा हे व्रत करणार आहे. हे खूप कठीण व्रत असणार आहे. अंबिकाला सुद्धा हे समजलं आहे की या कठीण व्रतामध्ये ती मीराची साथ देऊ शकत नाही. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहतो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या वेदासाठी, आपल्या वडिलांसाठी आणि आपल्या बहीण आणि आईच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी मीराने हे व्रत पूर्ण करण्याचा विचार केलेला असतो. त्याचबरोबर निरती देवीला प्रसन्न करण्यासाठी तिने जो आता विडा उचललेला आहे त्याच्या मार्गाला ती लागलेली असते. पौर्णिमेच्या रात्रीला ही सुरुवात होणार असते. इकडे मंजिरीला कळत नाही की मीरा नेमकं काय करतेय, कारण की तिला एवढंच समजलं आहे की नक्कीच त्या दोघीजणी काहीतरी करत आहेत आणि ते आपल्यासाठी खूप कठीण आहे. निरती देवी जवळ जर मीरा पोहोचली तर मंजिरी, तुझं ध्येय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही हे मात्र तू विसरू नकोस. परंतु मंजिरी म्हणत असते की यावर मार्ग तर काढावाच लागेल. परंतु आता इकडे मार्जरीला सुद्धा काहीच दिसत नसतं, कारण की पौर्णिमेच्या त्या चंद्रामध्ये जे चित्र मंजिरीने पाहिलं होतं निरती देवीचं, आता मात्र ही जी गोष्ट घडली आहे ही मात्र मंजिरीसाठी धक्कादायक असते. कारण की पौर्णिमेचा दिवस हा मीरासाठी महत्त्वाचा आहे असं मीरा बोलून गेलेली असते. आणि त्यानंतर ही गोष्ट जेव्हा मंजिरीला समजते तेव्हा मात्र मंजिरी अथर्वच्या रूममध्ये येते. तोपर्यंत मीराचा प्रवास सुरू झालेला असतो आणि तिच्या या प्रवासामध्ये अंबिकाची साथ जरी मिळाली असली तरीही ती मात्र मदत काहीच करू शकत नसते. आपण पाहतो की मीरा पौर्णिमेच्या चंद्राच्या दिशेने जसा प्रकाश पडत आहे त्या प्रकाशाच्या दिशेने मीरा पुढे निघालेली असते. आणि इकडे मात्र आता मंजिरीला कळालेलं आहे की मीरा काहीतरी करतीये, म्हणून ते जाणून घेण्यासाठी ती मीराच्या रूममध्ये जाते. परंतु त्याच अगोदर अथर्व तिथे पोहोचलेला असतो. अथर्व स्वतः पाहतो तर मीरा पुढे जातीये, परंतु ती माझ्या बोलण्याला काहीच रिस्पॉन्स करत नाहीये. कारण की निरती देवीचा जप हा मात्र मीराने सुरू केलेला असतो. हात जोडून, डोळे मिटून ती प्रार्थना करत असते आणि तिला अथर्वचे शब्द ऐकू येत नाहीत. परंतु अथर्वला मात्र दिसून येतं की मीरा पुढे जातीये आणि त्यानंतर ती तिथून नाहीशी झालीये हे सुद्धा अथर्वच्या लक्षात येतं. आता मात्र अथर्वच घाबरतो की हे काय घडतंय आणि मीरा कुठे गेलीये. तिच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता, खूप महत्त्वाचा दिवस आहे असं तिनं मला सांगितलं होतं. परंतु मी तुझ्या सोबत आहे असंही मी तिला सांगितलं होतं, तरी सुद्धा मीरा कोणतीही कल्पना न देता इथून कुठे गेली असेल असं मात्र अथर्वला वाटत असतं. आणि तेवढ्यातच तिथे मात्र मंजिरी पोहोचते. मंजिरी विचारते, अथर्व, मीरा दिसत नाहीये, मीरा कुठे? तेव्हा मात्र मंजिरीच्या त्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पूर्णपणे बदललेले असतात. आपण पाहतो की पंचमहाभूताच्या शक्ती अंबिकाला मिळाल्या, त्यानंतर त्या शक्तींची जाणीव सुद्धा अंबिकाला झाली आणि आता मीरा सुद्धा या पंचमहाभूताच्या शक्तीतूनच जाणार असते. वायू, जल, अग्नी या सगळ्या गोष्टींचा सामना मीराला होणार असतो आणि त्यानंतर सुद्धा निरती देवी तिला प्रसन्न होईलच असं नाहीये. आणि तरी सुद्धा मीराने हे खडतर व्रत करण्याचा विचार केलेला असतो आणि मी देवीला प्रसन्न करून घेणारच,
माझ्या कुटुंबासाठी, असं म्हणत मीरा पुढे निघून गेलेली असते. परंतु अथर्वला या गोष्टीची कल्पना नाहीये. अथर्व मंजिरीकडे फक्त पाहतच असतो, कारण की मंजिरीचा चेहरा मात्र भिलेला दिसत असतो. कारण की आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि चंद्रामध्ये निरती देवीचं चित्र मला दिसलं. हे सगळं काय आहे हे मात्र कळत नाहीये. आणि त्यासाठीच मंजिरी ज्या आशेने रूममध्ये आली होती, परंतु तिला सुद्धा अथर्वकडून कोणतीच माहिती मिळत नाही. कारण की अथर्व म्हणतो, हो आई, मीरा इथेच होती आणि अचानक गायब झाली. मंजिरी घाबरते. गायब झाली? अशी कशी गायब झाली? कुठे गायब झाली ती? त्यानंतर अथर्व म्हणत असतो की ती पुढे चालत होती आणि मी मागे उभा होतो. तेवढ्यातच मंजिरी त्या दिशेने पाहते तर तिला तिथे काहीच दिसत नसतं आणि मार्जरीला सुद्धा काहीच कळत नसतं. कारण की प्रेक्षकांनो, निरती देवी ही जरी मंजिरीला मदत करत असली, तिने जरी मंजिरीला तिच्या तपस्येमुळे जी मदत केलेली असते, मंजिरीला ती प्रसन्न झालेली असते, परंतु निरती देवीला सुद्धा मंजिरीने फसवलेलं असतं. ज्या कवड्या मंजिरीला मिळालेल्या असतात, ज्या दाखवल्या गेलेल्या असतात, त्याच मंजिरीने चिरतरुण होण्यासाठी निरती देवीकडून हिसकावून घेतलेल्या असतात. म्हणजे आपण पाहतो तेव्हा सुद्धा निरती देवी मंजिरीला सांगते की तू हे चुकीचं करतेस, त्या कवड्या परत कर. परंतु आता मात्र मंजिरीने त्या कवड्या परत केलेल्या नसतात. परंतु आपण पाहतो की आता त्याच कवड्याबद्दल मीराला समजणार आहे. मीरा पुढची आव्हानं झेलत असते. अंबिका तिच्या सोबत असते. परंतु जेव्हा जसं जसं अंबिका समोर जात असते तसं मात्र मीराला पुढे आव्हानं येत असतात. त्यानंतर अंबिका सुद्धा मीराच्या समोर जाऊ शकत नसते. अंबिकाला असं वाटत असतं की मीराने तिथेच थांबावं, परंतु मीराने निर्धार केलेला असतो आणि त्यासाठी ती पुढच्या आव्हानांना सामोरे जायला तयार होते. खूप जास्त वारं तिथे सुटतं आणि मीराला पुढे चालण्यासाठी त्रास होत असतो. परंतु तिला माहीत असतं, याची कल्पना आजींनी तिला दिलेली असते की हे सगळं तुला करावं लागणार आहे. हे तुझ्याकडनं होईलच असं सांगता येत नाही. परंतु जर झालं तर देवी प्रसन्न होईल हेही सुद्धा माहीत नाही. पण जर देवी प्रसन्न झाली तर तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ही तुला मिळू शकतात. आता मात्र मीराला असं वाटतं की जर मला हे हवं असेल तर मला हे पूर्ण करावंच लागेल आणि म्हणून तो विश्वास ठेवून मात्र मीरा पुढे पावलं टाकत असते. मित्रांनो, आपण पुढील भागात पाहणारच आहोत की मीराला पुढच्या आव्हानांना तर झेलावं लागणारच आहे. ती पंच महाभूतांच्या ज्या शक्ती असतात त्या शक्तीतून पुढे ती निरती देवीला प्रसन्न करणार आहे आणि निरती देवीपर्यंत मात्र मीरा पोहोचणार आहे. इकडे मात्र मंजिरी मीराला अडचणीत आणण्यासाठी बऱ्याच गोष्टी करते. त्यानंतर मंजिरी सुद्धा तिच्या रूममध्ये एक अशा प्रकारची पूजा आखते की जेणेकरून मीरा जी काही करते त्यामध्ये अडचण निर्माण होईल. आपण पाहतो की या सगळ्या अडचणीमध्ये आता मात्र ज्या काही मंजिरीच्या इच्छा आहेत, म्हणजे तिला जे वाटतंय की मीराला या गोष्टीचा त्रास व्हावा आणि तिने परत घरी यावं, ती जे काही करते ते तिथेच थांबावं, यासाठी मंजिरीचे प्रयत्न सुरू असतात. परंतु आपण पाहतो की मंजिरीच्या या सगळ्या गोष्टींपेक्षाही मीराचा विश्वास हा खूप जास्त मोठा असतो आणि त्यामुळे ती मात्र निरती देवीपर्यंत पोहोचते. इकडे मात्र मंजिरीला असं वाटतं की जे मी केलंय ते कोणीही करू शकत नाही. मंजिरी निरती देवीला प्रसन्न करू शकते, दुसरी व्यक्ती ती होऊच शकत नाही आणि त्यामुळे तिला हा विश्वास असतो की मीरा तिथून नक्कीच परतेल. परंतु मीरा तिथपर्यंत पोहोचलेली असते. मार्जरी मंजिरीला सांगत असते की सावध हो, आता तुझा अंत मी थांबवू शकत नाही. परंतु तरी सुद्धा मंजिरीला विश्वास असतो. मंजिरी म्हणते की नाही, मीरा तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कारण की ज्या गोष्टी मंजिरीने केलेल्या असतात त्या गोष्टी मीरा करू शकत नाही असं मंजिरीला वाटत असतं. त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, आपण पाहतो की हे सगळं घडून आल्यानंतर मीरा निरती देवीजवळ पोहोचलेली असते. आता मात्र निरती देवीला कल्पना येते की मीराचा हेतू चांगला आहे, तिचं कुटुंब अडचणीत आहे आणि हे सगळं त्या मंजिरीमुळे घडलेलं आहे. मी तिला आशीर्वाद दिला खरा, तिने मला फसवलं खरं, परंतु आता हीच मीरा त्या मंजिरीचा अंत ही मीरा करणार आहे. हिच्याकडनंच त्या मंजिरीचा अंत होऊ शकतो हे मात्र निरती देवीला समजलेलं असतं. परंतु हे एवढं सोपं नाही आहे, कारण की निरती देवी मंजिरीला सुद्धा प्रसन्न असते आणि जर आता मी या मुलीला जर मदत केली तर पुढे काय. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजे जो मीराचा हेतू असतो. कारण की मंजिरीला चिरतरुण होणं
हे मात्र सगळ्याच गोष्टींच्या विरोधात आहे आणि त्यासाठी आता निरती देवी मात्र जे काही घडलं ते मात्र ती मीराला सांगत असते आणि त्यावरून मीराला कळणार आहे की आता मात्र या कवड्या नष्ट करणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. निरती देवी सांगत असते की तिच्याजवळ असलेल्या कवड्या ह्या ती मला आणून देणार आहे आणि त्यानंतर मंजिरी ही चिरतरून होणार आहे. मंजिरी ही आत्ताची व्यक्ती नाहीये, तर ही गोष्ट 350 वर्षापूर्वींची आहे आणि तेव्हापासून ती हे प्रयत्न करतीये आणि तेव्हाच तिला ही गोष्ट मिळू शकते जेव्हा ती त्या कवड्या माझ्याजवळ आणून देईल. मी या बाबतीत कोणतीही मदत करू शकत नाही. फक्त तुला एवढंच करावं लागेल, तू त्या कवड्या नष्ट करू शकतेस कारण की तुझ्याकडनंच मंजिरीचा अंत होऊ शकतो हे मला दिसत आहे. परंतु माझी मदत तुला नसेल कारण की मी सुद्धा त्या मंजिरीवरच प्रसन्न होऊन तिला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु ती या पद्धतीने त्याचा वापर करेल याची मला कल्पना नव्हती. आता जर तुला तिला हरवायचं असेल तर तुला त्या कवड्या नष्ट कराव्या लागतील असं मात्र स्वतः आपण पाहतो की निराती देवी हे मात्र मीराला सांगत असते. प्रेक्षकांनो, आता जो मेन हेतू आहे, मेन ध्येय हे मंजिरीचं आहे हे मात्र आता मीराला समजलेलं आहे. मीरा पुढे मंजिरीच्या भूतकाळाचा पूर्ण अध्याय हा निराती देवीकडून समजतो. त्यानंतर मीरा सुद्धा हादरते की ही बाई फक्त चिरतरुण होण्यासाठी हे सगळं करतीये, म्हणजे तिला मरण नकोय आणि ती फक्त तिच्या मरणाला घाबरतीये आणि हे जर तिच्या समोर जर तिला दिसलं तेव्हा मात्र ती पूर्णपणे नष्ट होईल. मीराने जे कठीण व्रत केलं आणि निरती देवीला प्रसन्न केलं त्यानंतर निरती देवीचा आशीर्वाद हा मीराला मिळतो. परंतु त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मीराला खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे हे सुद्धा निरती देवी सांगते आणि त्यानंतर कवड्या नष्ट करणं हे तुझ्यासाठी सोपं नसेल, परंतु त्या कवड्या नष्ट केल्याशिवाय तुझ्या पुढचा मार्ग सुद्धा नसेल. त्यामुळे हेच तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मंजिरीच्या खऱ्या गोष्टी, खरं उत्तर आता मीराला मिळालेलं आहे. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ही मिळालेली असतात आणि तेव्हाच मीराला समजतं की माझ्या आईला मारण्याचा हेतू काय होता, त्यानंतर माझ्या बहिणीला आणि त्यानंतर वेदाला. हे सगळं त्या मंजिरीने फक्त चिरतरुण होण्यासाठी केलं आणि त्यांचा आत्मा तिला त्या कवडीमध्ये कैद करायचा आहे आणि यासाठी ती हे सगळं करतीये. आता मात्र त्या कवड्या तिच्याजवळ कधीच नसतील आणि त्यानंतर आपण पाहतो की आता मीराला पूर्ण हेतू समजल्यानंतर मीरा तिचा परतीचा प्रवास करते. परंतु मीरा जिवंत घरी पोहोचेल की नाही हे मात्र निरती देवी सुद्धा सांगू शकत नाही, कारण की इकडे मंजिरीने मीरापुढे आव्हानं निर्माण केलेली असतात. परंतु प्रेक्षकांनो, देवी आईचा आशीर्वाद हा मीरावर असल्यामुळे मीरा या गोष्टी सहजच साध्य करेल हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. मालिका ही रंजक तर होत चाललेलीच आहे, परंतु मालिकेचा हा शेवटचा टप्पा आहे. चिरतरुण होण्याचं मंजिरीचं स्वप्न मीराने कसं धुळीस मिळवलं हे आपल्याला पाहायला मिळेलच. त्याचबरोबर एक आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी एक स्त्री काय करू शकते हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.